रेल्वे प्रवाशांचा विविध समस्या सोडवण्यात रेल्वे आणि शासन प्रशासन अपयशी ठरले। याचा निषेध करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ठाणे रेल्वे प्रवासी संस्था या संघटनेच्या वतीनं प्रवाशांना पांढरे कपडे आणि हातात काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला। स्टेशन परिसरात या आंदोलनामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती। गुरोली रेल्वे स्थानक झालं पाहिजे, मुरबाड रेल्वेसाठी होणारा उशीर, ठाणे दिवा डोंबिवली कर्जत कसारा या मार्गावर रेल्वे सेवा वाढवण्यात यावी, गर्दीच्या वेळेस लोकल सेवा थांबवून एक्सप्रेस गाड्यांना देण्यात येणारं प्राधान्य थांबवण्यात यावं, या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असून रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांच्या हातात काळ्या फिती बांधण्यात येत आहेत। आमच्या मागण्या जास्त नाहीत। आमची सर्वात एक मागणी म्हणजे आज लोकसंख्या जास्त वाढलेली आहे, प्रवाशांची संख्या त्या मानाने लोकल सेवा अपुऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे दररोज या उपनगरामध्ये 10-12 अपघातीचे प्रवासी मरत आहेत आणि ते थांबवावेत म्हणून आम्ही सजेशन रेल्वेला अनेक वर्षापासून देतात। एक नंबरचं सजेशन म्हणजे तुम्ही ठाण्यावरून कर्जत कसारा शटल सेवा सुरू करा। 2 नंबर, ज्या लोकलच्या पुढे मेल काढल्या जातात आणि अर्धा एक तास लोकल लेट होतात, गरिबांची कामगारांची ही जीवनवाहिनी लोकल आहे आणि ही लेट झाल्यामुळे बऱ्याच लोकांची सर्व्हिस गेलेली आहे, उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आता जो प्रसंग आहे तो नुसता रेल्वेलाच दोषी धरून चालणार नाही, महाराष्ट्र सरकारला पण दोषी आहे, महानगरपालिका पण आहे। एखादं काम काढलं तर त्याला यांचा समन्वय नसल्यामुळं वर्षानुवर्ष प्रलंबित कामं रखडलेली आहेत। आम्ही रेल्वे मंत्र्याला भेटतो तर रेल्वे मंत्री बोलतात तर तुम्ही डीआरएमच्या बरोबर मीटिंग करा। डीआरएमच्या बरोबर मीटिंग केली का डीआरएम बोलतो तर तुम्ही रेल्वे मंत्र्याशी मीटिंग करा। म्हणजे वेळ काढू धोरण या प्रशासनाचं चाललेलं आहे, हे अयोग्य आहे आणि त्याच्याकरता या प्रलंबित विषयांना वाचा फुटावी म्हणून आज आम्ही हे निषेधाचं आंदोलन केलेलं आहे। यावरून जर रेल्वेने काही दिलं नाही, अशीच माणसं आमच्या अपघातात मरत राहिली तर त्याला आम्ही रेल्वेला आणि लोकप्रतिनिधीला दोषी ठरवू। धन्यवाद।